सरकारच्या वतीने मधाचे गाव ही संकल्पना राज्यात राबवण्यास सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर तालुक्यात सांगर हे मधाचं पहिलं गाव बनलं आणि त्याचा परिणाम लक्षात घेऊन त्याचं यश लक्षात घेऊन आम्ही महाराष्ट्र सरकारला विनंती केली की प्रस्ताव पाठवला की सांगरसारखं महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात एक मधाचं गाव व्हावं। तर महाराष्ट्र सरकारने त्याला मंजुरी दिली आणि या सगळ्या योजनेसाठी 17 कोटी रुपयांचा निधी त्यांनी मंजूर केलेला आहे आणि त्यातला पहिला टप्पा म्हणून आत्ता महाराष्ट्रातली 10 गावं ही आम्ही करायला घेतली आहेत। त्याच्यासाठी 5 कोटी 10 लाख रुपये सरकारने मंजूर केलेले आहेत। त्या पहिल्या टप्प्यात 348 मधपाळांचं प्रशिक्षण आम्ही घेतलेलं आहे। पुढच्या काळात प्रत्यक्ष मधपेट्यांचं वितरण, नंतर वसाहतींचं वितरण आणि मधमाशी पालनाचा उद्योग तिथे प्रत्यक्ष सुरू होईल आणि त्या गावातनं एक दर्जेदार उत्पन्न असं आम्हाला मिळायला सुरुवात होईल, दर्जेदार मध मिळायला सुरुवात होईल आणि पुढच्या काळात त्या गावाशी मधु पर्यटन, ज्याला इंग्रजीत हनी टुरिझम म्हणतात, हा अनेक पर्यटक त्या गावात येतील आणि गावाच्या आर्थिक विकासातसुद्धा गती मिळेल आणि एकूण महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेस या सगळ्या मधाचे गाव संकल्पनेमुळे गती मिळेल असा आम्हाला विश्वास आणि त्यातनं रोजगार निर्मितीसुद्धा होईल। त्यामुळे पुढच्या काळातसुद्धा आम्ही सर्व जिल्ह्यांमध्ये एक मधाचं गाव आम्ही करणार आहोत। तर त्याच्यात विदर्भातली सुद्धा काही गावं आहेत। आत्ता वर्धा जिल्ह्यात सिंधी वीर हे मधाचं गाव आम्ही करायला घेतलं या पहिल्या टप्प्यात आणि आमझरी जे चिखलदरा अमरावती तालुक्यात अमरावती जिल्ह्यात आहे, हे चिखलदरा तालुक्यातलं आमझरी हे दुसरं गाव आम्ही विदर्भातलं करायला घेतलं। पुढच्या काळात प्रत्येक जिल्ह्यातलं असं एक गाव होणार आहे ज्याच्यात लोकांचा सहभागसुद्धा आम्हाला मिळतो आहे आणि मधमाशी विषयक विशेषतः एक व्यापक प्रमाणात जनजागृती त्यानिमित्त आम्ही घडवून आणतो आहे आणि एकूण महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीत मधमाशी पालनाला एक मोठी संधी मिळेल असा आमचा विश्वास आहे।